त्यांना जे काय करायचं करा. ज्यांना विकत घ्यायचं आहे त्यांनी तिथं विकत घ्यावं. कोणावर दबाव आणायचा तिथं दबाव आणा. हाकेंना काही लोक सांगतात, सत्तेतली लोक सांगतात आणि मग त्या पद्धतीने ते बोलतात आणि वागतात. आता ह्याच्यामध्ये अजितदादांचा जो पक्ष आहे ती भूमिका काय घेतात ते आपल्याला बघावं लागेल. नाही, 100% गळचेपी करण्याचा प्रयत्न हा काही लोकांकडनं केला जातो. ही भाजपची एक रणनीती आहे. भाजपांनी काही असे नेते तयार केलेले आहेत जे लहान आहेत पण बोलण्याच्या बाबतीत ते पातळी सोडून तिथं बोलत असतात. वर आपल्या सोबत आहे. तर दादा, आज संविधानाची प्रत तुम्ही मस्तकी घेऊन आलात, एकंदरीत काय संदेश देण्याचा हे बघा, काही दिवसांपूर्वीपासून आपण जर बघितलं तर सत्तेत असणाऱ्या एक आमदार महोदया काय करतायत तर वारकरी संप्रदायाची बदनामी करतायत, वारीची बदनामी करतायत, संतांच्या विचाराची बदनामी करतायत, संविधानची बदनामी करत आहेत. आणि आम्ही सर्वजण वारकरी संप्रदायांच्या विचाराचे आहोत, संतांच्या विचाराचे आहोत आणि संविधानाच्या शिकवणीप्रमाणे आम्ही तिथं काम करत असतो, चालत असतो. आणि मग या सगळ्यांची बाजू घेण्यासाठी आणि त्या आमदाराचा निषेध करण्यासाठी इथं आज संविधानाची प्रत मी घेऊन आलेलो आहे. फक्त तुम्हाला जनसुरक्षा कायदा आणायचा आहे, त्याचं एक वातावरण महाराष्ट्रामध्ये व्हावं, अधिवेशनामध्ये व्हावं आणि नेत्यांना खुश करावं म्हणून तुम्ही अशा पद्धतीचं वक्तव्य जर आमदार म्हणून, सत्तेतले आमदार म्हणून करत असाल तर त्या गोष्टीचा आम्ही सर्वजण निषेध करतो. एकंदर बघितलं तर काल लक्ष्मण हाकेंनी आंदोलन केलं. लक्ष्मण हाकेंनी त्यानंतर अजित पवारांवरती टीका देखील केलेली आहे. कसं बघता या सगळ्या गोष्टी? नाही, याच्यामध्ये हाकेंची चूक आहे असं नाही. साधा कार्यकर्ता आहे. हाकेंना काही लोक सांगतात, सत्तेतली लोक सांगतात आणि मग त्या पद्धतीने ते बोलतात आणि वागतात. आता ह्याच्यामध्ये अजितदादांचा जो पक्ष आहे ती भूमिका काय घेतात ते आपल्याला बघावं लागेल. त्यामुळे एका भाजपच्या प्रमुख नेत्याकडनं नुसता फोन गेला तर हाके त्या पद्धतीने बोलत राहतात. त्यामुळे हाके जबाबदार असण्यापेक्षा याच्या मागे कदाचित भाजपचा एक कुठला तरी मोठा नेता इन्व्हॉल्ड आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. डायरेक्ट समोरासमोर आपल्याला काय बोलता येत नाही म्हणून अशा पद्धतीने काही लोकांना पुढं करून हे नेते नेहमी बोलताना आपण सगळ्यांनी बघितलेले. तसाच प्रहार हा अजितदादांवर काल हाकेंनी केलेला आपण सगळ्यांनी बघितला. एकंदरीत कुठेतरी दादांची गळचेपी या महायुतीमध्ये होते असं वाटतंय का? नाही, 100% गळचेपी करण्याचा प्रयत्न हा काही लोकांकडनं केला जातो. ही भाजपची एक रणनीती आहे. भाजपांनी काही असे नेते तयार केलेले आहेत जे लहान आहेत पण बोलण्याच्या बाबतीत ते पातळी सोडून तिथं बोलत असतात. आणि काल हके जे बोलत होते ते स्वतः ते न बोलता कदाचित भाजपच्या एका प्रमुख कुठल्या तरी नेत्यांनी त्यांना ते बोलायला लावलं असावं. कारण तुम्ही या सरकारमध्ये बघितलं तर तिन्ही पक्ष हे एकमेकांबद्दल कधी चांगलं बोलताना बघितलं नाही. आता पंढरपूरला भाजपचे नेते पण गेलेत आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब सुद्धा गेलेले आहेत. तिथं सुद्धा श्रेयवाद चालू आहे, इथं सुद्धा श्रेयवाद चालू आहे. एकामेकाची जिरवणं तिथं सुरू आहे आणि तोच प्रकार अजितदादांच्या बाबतीत घडला असावा असं वाटतं. दादा, एकंदरीत राज्यातली गुन्हेगारी वाढते बघा. आता गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे कुठेतरी कमी पडतायत असं वाटतंय का? नाही, 100%. आता मोठे नेते आहेत, मुख्यमंत्री आहेत, बिझी आहेत, कुडगुड्या फार मोठ्या प्रमाणात सरकारमध्ये विविध पक्षांकडनं तिथं सुरू आहेत आणि आता मुंबईचे इलेक्शन सुद्धा आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये ते बिझी असावेत. त्यामुळेच कदाचित लक्ष हे कायदा व सुव्यवस्थेकडे त्यांचं पडत नाही असं आपल्याला म्हणावं लागेल. त्यामुळे मी त्यांना विनंती करतो की खऱ्या अर्थाने लक्ष देण्याची जरूरत आहे. आज महिलांवरचे अत्याचार वाढतायत, मर्डर वाढतायत. आता काल परवाच तुम्ही बघितलं तर सोनोने नावाचे जे वंजारी समाजाचे सरपंच आहेत त्यांची हत्या तिथं झाली, 2-3 रेप झाले, मर्डर झाले. तर ह्या सगळ्या गोष्टी महाराष्ट्रामध्ये जेव्हा होतात तेव्हा आमच्यासारख्याला आणि महाराष्ट्राच्या तमाम जनतेला हे चालत नाही आणि आवडत नाही. दादा, उद्या ठाकरे बंधू एकत्र येत आहेत, कुठेतरी मराठी माणसांची ताकद एकत्र येते. तर कसं बघता या सगळ्या गोष्टींकडे? नाही, कुटुंब म्हणून भाऊ म्हणून एकत्र येत असतील तर स्वागतच आपण त्या गोष्टीचं केलं पाहिजे. पण एकत्रित येऊन द्वेष निर्माण कुठं झाला नाही पाहिजे. आता उद्धव ठाकरे साहेब तिथं असल्यामुळे आणि राज ठाकरे साहेब सुद्धा मुंबईच्या बाबतीत विचार करतील, चर्चा करतील. एक विजन मुंबईला आपल्याला कसं देता येईल, महाराष्ट्राला कसं देता येईल या बाबतीतली चर्चा उद्या होईल अशी अपेक्षा आपण सर्वजण करू. एक शेवटचा प्रश्न मतदारसंघातला आहे तुमच्या. विधानसभेचा पराभवाचा बदला घेण्यासाठी कुठेतरी राम शिंदेकडून आता येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी कुठेतरी राजकीय डावपेच चालू आहे. तर कशी एकंदरीत तयारी असणार आहे, कशा प्रकारचं उत्तर असणार? त्यांना जे काय करायचं करा. ज्यांना विकत घ्यायचं आहे त्यांनी तिथं विकत घ्यावं. कोणावर दबाव आणायचा तिथं दबाव आणा. मला लोकांनी निवडून दिले, लोकांच्या हितासाठी जे काय करता येईल ते मी प्रामाणिकपणे तिथं करत राहील. इलेक्शन हे माझ्यासाठी महत्त्वाचं नाही, कार्य महत्त्वाचं आहे, काम महत्त्वाचं, ते काम मी तिथं करत राहील. नक्कीच. तर हे होते रोहित पवार. मतदारसंघातले कामं असो किंवा काय, जनतेने आपल्याला निवडून दिलेलं आहे आणि त्याच पद्धतीने आपण काम करणार असं ठाम मत रोहित पवार यांनी व्यक्त केलं. व्हिडिओ जर्नलिस्ट संदेश सोबत मी प्रवीण सरवसे, लेट्स ऑफ मराठी, मुंबई. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी.
सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती right लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.